होता कामा नये हे देखील ते हिंदीमध्ये सांगतात. म्हणजे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, हिंदी ही आली पाहिजे, इंग्रजी आंतरराष्ट्रीय भाषा आहे ही देखील आली पाहिजे. परंतु आपल्या मातृभाषेवरचं प्रेम देखील सांगण्याची वेळ येते, हे आपलं सगळ्यांचं दुर्भाग्य आहे. आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करत असताना अनेक गोष्टी माझ्या निदर्शनास येतात की काही विद्यार्थ्यांमध्ये, काही लोकांमध्ये मराठी न बोलता दुसऱ्या भाषा बोलायची ही एक नवीन फॅशन निर्माण झालेली आहे. पण मला असं वाटतं की आपले आईवडील असतील, आपले आजोबा पंजोबा असतील, हे सगळे मराठी भाषा बोलतच लहानाचे मोठे झालेत. संत ज्ञानेश्वरांची देखील मराठी भाषा होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची देखील मराठी भाषा होती. ही नोंद जरी आपल्या हृदयामध्ये ठेवली तरी मराठी भाषेचा अपमान मराठी माणूस करणार नाही. आणि या सगळ्यासाठी मला असं वाटतं की कॉलेजेसनी आणि संस्थांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. आज इथे संजय नहार साहेब उपस्थित आहेत. माझा एक सहकारी समोर बसलेला आहे, जाहीद म्हणून माझा एक सहकारी. म्हणजे संजयजींबरोबर माझी ओळख झाली. मी पण इतका स्वार्थी आहे असं काही चांगलं असलं की माझाच सहकारी म्हणून सांगतो. जाहीद इथनं काश्मीरी खोऱ्यातनं आलेला एक मुलगा इथे बसलेला आहे. 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मला संजयजी नहार साहेबांनी सांगितलं की ते काश्मीरचं आहे, म्हणून मी डायरेक्ट त्याच्यावर हिंदीच बोलायला सुरू केलं. पण नंतर मला लाज वाटली. ज्या पद्धतीनं तो मराठी बोलला आणि पुणेरी मराठी बोलला, मी माझा कमीपणा त्यानं किती केला हे आता सांगू शकत नाही. जर काश्मीरचा मुलगा या पुण्यामध्ये येऊन अस्सल पुणेरी मराठी बोलू शकतो तर आपल्याला काय धाड भरली, हा देखील चर्चा आणि विचार आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि संजयजींच्या माध्यमातून, त्याच्या माध्यमातून आम्ही आता काश्मीर खोऱ्यामध्ये, नाव कुठचं गावाचं, आरागाम गावाच्या ठिकाणी आम्ही मराठी पुस्तकांच्या गावाची निर्मिती करतो आहे. आणि याच्यामध्ये पुढाकार कोण घेतं आहे? संजय नहार साहेब निमित्त मात्र आहेत, पण पुढाकार कोण घेतं आहे? काश्मीरची मुलं घेत आहेत, ज्यांच्यावर मराठीचा आणि महाराष्ट्राचा संस्कार झाला आहे. ते काश्मीरमध्ये जाऊन मराठीचं नाव उज्ज्वल करत आहेत. मला असं वाटतं की अशा लोकांच्या मुलाखती संस्थांनी ठेवल्या पाहिजेत, अशा मुलांना बोलवलं पाहिजे. मी परवा तर त्यांच्यामुळंच ट्रेनमधनं साहित्य संमेलन केलं. आता कुठं कुठं साहित्य संमेलन करतात हे मला त्यावेळी कळलं. ट्रेनमध्ये पण साहित्य संमेलन. मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्या साहित्य संमेलनामध्ये सामील झालो आणि मला तिथे 5 काश्मीरची मुलं सापडली, तुमच्याच संस्थेची. म्हणजे मला कमाल वाटते की 22 वर्ष, 23 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष आपल्या पुण्यामध्ये राहत आहेत. त्यांनी काय स्वीकारलं असेल तर मराठी संस्कार स्वीकारला, महाराष्ट्राचा संस्कार स्वीकारला. हे जर काश्मीरचे विद्यार्थी करू शकतात तर आपण का करू शकत नाही, हे प्रश्नचिन्ह आपल्या समोर निर्माण करून आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून मला तर सचिन सानप असतील, आमचे चांडक साहेब असतील, प्राचार्य असतील, यांना एक हात जोडून विनंती करायची आहे की असं काही नाही आहे की मराठी बोललं किंवा मराठी शिकवलं तर आपल्या संस्थेचा किंवा कॉलेजचा कमीपणा होतो. मला तर असं वाटतं की प्रत्येक संस्थांमध्ये आज आपण राष्ट्रगीत म्हटलं आणि राष्ट्रगीतानंतर राज्यगीत देखील म्हटलं. आज देशामधलं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असं आहे की जिथं मराठीतलं राज्यगीत म्हटलं जातं, बाकी कुठच्याही राज्यामध्ये म्हटलं जात नाही. आणि त्या राज्यगीतामध्ये जर आपण बघितलं तर अख्खा महाराष्ट्र सामावलेला आहे. आणि याचा जरी आपण अभ्यास केला आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की निदान घरामध्ये गेल्यानंतर तरी मराठी बोला, मराठीचा प्रचार आणि प्रसार फार मोठा होईल. मी सांगितलं मराठीला मान सन्मान देतात, पण घरी गेल्यानंतर मम्मी डॅडीबरोबर देखील इंग्रजी बोलण्याची जी काय फॅशन पडलेली आहे. मी सकाळी देखील सांगितलं की जपानची कंपनी असेल, त्याचा CEO असेल, त्याचा MD असेल, तो जपानमधनं येताना मी त्याला असं सांगू शकत नाही की तू इथं आल्यानंतर मराठी बोललास तरच तू इंडस्ट्री इथं टाकू शकतोस, हे मी त्याला सांगू शकत नाही. पण घरामध्ये गेल्यानंतर आपण किती फ्लुएंट इंग्लिश बोलतो, आपण किती फ्लुएंट जर्मन भाषा बोलतो, हे खरं दाखवायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मी जेव्हा परदेशामध्ये जातो, परदेशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना भेटतो, परदेशातल्या मराठी उद्योजकांना भेटतो, त्यांना अभिमान वाटतो की ते माझ्याबरोबर मराठी बोलत आहेत आणि मी त्यांच्याबरोबर मराठी बोलतो आहे. खरी आपल्या मराठीची किंमत जर तुम्हाला कुठं कळत असेल तर ती परदेशामध्ये गेल्यानंतर कळते, कारण तिथं मराठी बोलणाराच कोण नसतो. आणि म्हणून मराठी ही आहे त्याच्यापेक्षा ताकदीनं पुढं नेण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आज उद्योग विभागामध्ये देखील जे मराठी उद्योजक परदेशामध्ये आहेत त्यांना परत आणण्याचा एक निर्णय आम्ही घेतलेला आहे. जे आपले नातेवाईक असतील, जे कोण अजून पूर्वज असतील जे परदेशामध्ये गेले,
परदेशामध्ये जाऊन करोडो रुपयाचा टर्नओव्हर करतायत, त्यांच्यासाठी NRM पॉलिसी आम्ही आणतोय आणि त्या NRM पॉलिसीच्या माध्यमातून गेलेला मराठी माणूस पुन्हा एकदा उद्योगासाठी महाराष्ट्रामध्ये यावा आणि त्यांनी मराठी उद्योजक म्हणून मराठी माणसाला मोठं करावं, ही भावना डोळ्यासमोर ठेवून मराठी उद्योजकांसाठी देखील आम्ही काम सुरू केलेलं आहे. आणि यासाठी मला असं वाटतं की या 25,000 विद्यार्थी असलेल्या कॉलेजनं काहीतरी पुढं येऊन महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व करणं गरजेचं आहे. आज 25,000 विद्यार्थी म्हणजे कमी नाहीत. आमच्या सभेला 10,000 लोक जर गोळा करायची झाली तर आमची अवस्था काय होते मला आणि रवी फाटक साहेबांना चांगलं माहिती आहे. तुमच्याकडे तर 25,000 विद्यार्थी काम करतात, शिकतायत. 25,000 विद्यार्थी म्हणजे 25,000 कुटुंब झाली. म्हणजे तुम्ही एका दिवसामध्ये 1,00,000 लोकांना संदेश देऊ शकतात आणि त्या 1,00,000 लोकांनी 10 लोकांना जरी संदेश दिला तरी 10,00,000 लोकांपर्यंत तो संदेश पोचू शकतो. याचा अर्थ कुणी राजकारणात यावं असं माझं मत नाही. राजकारण आम्हालाच करायला द्या, तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो. पण चांगला संदेश जर द्यायचा असेल तर याच्या एवढं चांगलं माध्यम असून आपल्याकडे उपलब्ध नाही. एक माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण मी आपल्याला सांगतो. मी जेव्हा APJ अब्दुल कलाम साहेबांना भेटलो, या पुण्यामध्येच भेटलो राजभवनवर, तेव्हा APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं की 2 कामं फक्त करा. APJ अब्दुल कलाम साहेबांना या देशाचं राष्ट्रपती कोणी केलं होतं माहीत आहे का? अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलं होतं. म्हणजे आता तुम्ही हे का सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्यामध्ये कर्तृत्व असेल, एखाद्यामध्ये टॅलेंट असेल, एखादा देशाच्या प्रती योगदान देत असेल तर तो कुठच्या समाजाचा आहे, कुठच्या जाती धर्माचा आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. त्या व्यक्तीनं देखील आपल्या भारत देशाचं नेतृत्व केलं होतं. त्या APJ अब्दुल कलामांना जेव्हा मी भेटलो तर त्यांनी मला 2च गोष्टी सांगितल्या. शालेय शिक्षण विभाग जो आहे, प्राथमिक शिक्षक जो आहे, माध्यमिक शिक्षक जो आहे आणि प्राध्यापक जो आहे यांना म्हणाले जाऊन विनंती करा. आणि काय विनंती करा? प्राथमिक शिक्षकाला सांगा की देशभक्तीची भावना ही विद्यार्थ्यामध्ये पहिलीपासून रुजली पाहिजे. माध्यमिक शिक्षकाला जाऊन सांगा की प्राथमिक शिक्षकानं ही जर भावना रुजवली असेल तर ती विकसित करण्याची जबाबदारी ही माध्यमिक शिक्षकांची आहे. आणि प्राध्यापकांना जाऊन सांगा की त्याची जर देशभक्ती जर विकसित झाली असेल तर त्याचे रूपांतर खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्तीमध्ये करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, तरच देश आपला आधुनिक होऊ शकतो आणि बलशाली होऊ शकतो. आता हे जर मी सांगायला गेलो तर चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे, कारण सगळे शिक्षक हे आमच्यापेक्षा शिकलेले आहेत. कोण PhD झालेलं आहे, कोण अजून काय काय झालेलं आहे. ते म्हणणार पुढारी आम्हाला सांगणारे कोण. पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं गमक काय होतं, कुणी कोणाला ट्रेन करावं, कुणी कोणाला प्रशिक्षण द्यावं नंतरचा भाग आहे. पण एक मुस्लिम धर्माची व्यक्ती जेव्हा देशाच्या प्रमुख पदावर बसली त्यावेळी त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांमध्ये भारताप्रती देशभक्ती निर्माण झाली पाहिजे. अशा व्यक्तीला अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी देशाचं राष्ट्रपती बनवलं होतं. हा देखील इतिहास आपल्याला विसरून उपयोगाचा नाही. आणि म्हणून आज जे जाती धर्माचं राजकारण फार मोठ्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये वाढीला लागतं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये वाढीला लागतं आहे. मी ज्या पक्षामध्ये काम करतो, संजयजी, तुम्ही त्या वंदनीय बाळासाहेबांना पहिल्या दिवसापासून ओळखता, त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं आहे. दुर्दैवानं आम्हाला ती संधी मिळाली नाही. त्यांनी एकच गोष्ट सांगून ठेवलेली आहे की जो माणूस भारतामध्ये राहतो, जो माणूस या हिंदुस्थानामध्ये राहतो, त्याचं प्रेम आपल्या देशावर असलंच पाहिजे. तो कुठचाही जाती धर्माचा असू दे, त्यानं देशावर प्रेम केलं पाहिजे, ही सक्ती त्याच्यावर असलीच पाहिजे. आणि जो देशावर प्रेम करणार नाही तो पाकिस्तान धार्जी नाही, त्यानं पाकिस्तानमध्ये निघून जावं. एवढा चांगला देशप्रेमाचा सल्ला जर कोणी दिला असेल तर तो बाळासाहेबांनी दिला. पण या सगळ्या गोष्टीचं आपण राजकारण करतो. या गोष्टी देखील आपण विद्यार्थी दशेतच शिकल्या पाहिजेत असं माझं मत आहे. कदाचित मी ह्या गोष्टी सांगितल्यानंतर अनेकांच्या भुया अशा उंचावू शकतात की मी राजकारणामधला राज्याचा उद्योगमंत्री आहे, प्रमुख पद माझ्याकडे आहे, एका पक्षाचा नेता म्हणून मी काम करतो आहे, मी असं कसं बोलू शकतो. परंतु आज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी जातीय तेढ निर्माण होते हे देखील काढण्याची जबाबदारी संस्थांनी घेतली पाहिजे. आणि संस्था चालकांनी देखील जातपात धर्म पाळता कामा नये. सचिननं सांगितलं की या संस्थेमध्ये अशा पद्धतीचं काय होत नाही. मला खरोखरच समोर सगळ्यांना बघितल्यानंतर लक्षात आलं की तुमच्या या कॉलेजमध्ये सर्व धर्म समभाव बघूनच काम केलं जातं. मगाशी त्यांनी जाता जाता मला सांगितलं म्हणजे तुमचे हे सगळे किती हुशार आहेत बघा. ते मला म्हणाले की इथं मेरिटवरच ॲडमिशन होते. याचा अर्थ त्यांनी मला सांगितलं की तुला कार्यक्रमाला जरी बोलवला असला तरी उद्या कोणाला तरी ॲडमिशन दे म्हणून फोन करू नको, इथं मेरिटवर ॲडमिट होणार. त्याच्यामुळे आम्ही जरी राजकारणी असलो तरी हे देखील राजकारणी आहेत, हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल. पण मेरिटवर ॲडमिशन देणं हे देखील मेरिट आहे, एवढं लक्षात ठेवा.
डोनेशनवर ॲडमिशन देणं हे मेरिट आहे की नाही मला माहीत नाही, कारण पुण्यामध्ये डोनेशनवर ॲडमिशन देणारे भरपूर आहेत. म्हणून त्यांच्यावर जर बोललो ते माझ्यावर आंदोलन करू शकतात, म्हणून त्यांच्या बाबतीत काय बोलत नाही. त्यांना जे काय असेल ते लक्षात होऊ दे. परंतु मेरिट असलेल्या विद्यार्थ्यांना, सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन देणं ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जडणघडणीचा आदर्श आहे. आणि दुसरं एक त्यांनी मला सांगितलं की जे टॅलेंट विद्यार्थी आहेत त्यांना देखील तुम्ही मोफत शिकवता ना. स्पोर्ट्समधल्या विद्यार्थ्यांना तुम्ही मोफत शिकवता. मला असं वाटतं की हा आदर्श प्रत्येक संस्थेनं घेतला पाहिजे. मोफत शिकवल्यानंतर काय फार मोठं आपलं नुकसान होतं अशातला भाग नाही, पण ज्यावेळी तो स्पोर्ट्समध्ये मोठा होतो त्यावेळी त्याचा फायदा कॉलेजला किती होतो, त्या संस्थेला किती होतो ह्याचा जर विचार केला तर ॲडमिशन तुमच्या 10 पटीनं वाढलेल्या असतात. कारण तो मुलगा तुमच्या कॉलेजचं, तुमच्या प्राचार्यांचं, तुमच्या प्राध्यापकांचं नेतृत्व, तुमच्या विश्वस्तांचं नेतृत्व ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून या संस्थेला मला भेट देता आली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. संजयजी, पुन्हा एकदा तुमचा सहवास लाभला त्याबद्दल देखील धन्यवाद देतो. आता जाता जाता एक विनंती करतो, हा कार्यक्रम मी अर्धवट टाकून जाणार आहे, त्याच्यामुळे हा कार्यक्रम संपेपर्यंत तुम्ही तरी थांबा. आता मुलांना असं वाटायचं की राजकारणी येतो आणि माझं काम आहे म्हणून सांगून पुढं निघून जातो, तर खरोखरच तसं नाही. मला अजून 2 कार्यक्रम करून सिंधुदुर्गामध्ये पोचायचं आहे आणि सिंधुदुर्गचा कार्यक्रम करून मला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोचायचं आहे. त्याच्यामुळं मी आपल्या सगळ्यांची परवानगी या ठिकाणी मागतो. जे जे पुरस्कार विजेते आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये आपल्यासारखा पुरस्कार माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला मिळावा यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि आपल्या कॉलेजचं नाव उज्ज्वल करावं एवढीच विनंती आणि अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.